नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. MPSC क्वेश्चन ॲनालिसिस आणि पॉलिटी PYQ या सिरीजला तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप चांगला मिळतो आहे. अजून ज्या लोकांपर्यंत या सिरीज किंवा हे लेक्चर्स पोचले नाहीत तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर्स न विसरता पोचवा. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही फक्त PYQ वाचले असतील, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर अचूक तेच का आहे, मग इतर राहिलेले 3 ऑप्शन्स का बरोबर नाहीत, तर याचं विश्लेषण आपण या लेक्चर सिरीजमधून करतो आहे. जर का तुम्ही PYQ वाचले नसतील आणि ही लेक्चर सिरीज पाहत असाल तर वेल अँड गुड. आणि जर का तुमच्याकडे PYQचं एखादं पुस्तक असेल तर ते पुस्तक वाचताना ही लेक्चर सिरीज चालू ठेवा. म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेला होतील. एक तर तुमचा प्रश्न आणि उत्तरही सापडेल, याशिवाय जे स्पष्टीकरण किंवा जे विश्लेषण गरजेचं होतं तेही तुमच्यापर्यंत या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पोहोचेल. तत्पूर्वी अजूनही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. आजचं हे आपलं 4थं लेक्चर आहे. आज आपण राज्यघटनेचं जे प्रास्ताविक आहे, सरनामा किंवा उद्देशपत्रिका, इंग्लिशमध्ये त्याला प्रिॲम्बल म्हणतात, तर त्याच्याविषयीची चर्चा आज आपण करणार आहोत. तर ह्याच्यावर जे काही 60-70 प्रश्न आहेत तर ते आपण अगदी वन टेकमध्ये म्हणजे एकाच लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्याच्यावर जे प्रश्न आहेत तर ते 2-3 महत्त्वाच्या घटकांबद्दलच येतात. ते पाहायच्या अगोदर आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा ज्यावेळेस अभ्यासतो तर तो अभ्यास करताना अभ्यास घटकांतर्गत कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास करायला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला उद्देशपत्रिकेचे किंवा सरनाम्याचे किंवा प्रस्तावनेचे तिन्हीपैकी कुठलाही एक शब्द, म्हणजे उद्देशपत्रिका, सरनामा आणि प्रस्तावना. सरनामा आणि उद्देशपत्रिका आयोगाने हे 2 शब्द जे आहेत तर ते बहुतेक वेळा वापरलेले आहेत. सरनामा त्यांनी खूप कमी वेळा शब्द वापरलेला आहे आणि इंग्लिशमध्ये यालाच प्रिॲम्बल असं म्हटलं जातं. तर त्याची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे उगम कसा झाला, ते कुठून आलं, ते कसं आलं, ते अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण घेतलं, तो भाग वेगळा, म्हणजे ते तुम्हाला माहीत आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेला प्रास्ताविक आहे म्हणून आपल्या राज्यघटनेला आपण घेतलं आहे, त्या अमेरिकेकडून आपण स्वीकारलं की असावं प्रास्ताविक बाबा. उद्देशपत्रिकेचं विश्लेषण, आता मी तुम्हाला खाली ते एका मराठी पुस्तकातली प्रास्ताविकच तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल. आता हे विश्लेषण म्हणजे काय की त्याच्यात जे महत्त्वाचे शब्द आहेत, उदाहरणार्थ धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य, ह्या नक्की शब्दांचा अर्थ काय, या शब्दांचा अर्थ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या 11वीचं पॉलिटिकल थिअरी नावाचे एक एनसीईआरटीचं पुस्तक आहे. त्याच्यासुद्धा लेक्चर सिरीज आपल्याच यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये उपलब्ध आहे. जर का तुम्ही पाहिलं नसेल तर ते पहा. तिथं त्यांनी अगदी धर्मनिरपेक्षता म्हणजे काय याच्यावरती एक चॅप्टर आहे, पूर्ण प्रकरण आहे. तर ह्या प्रास्ताविकामधल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आता मी तुम्हाला ते प्रास्ताविक दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर ते विश्लेषण करायचं आहे. उद्देशपत्रिकेचं विश्लेषण याचा अर्थ काय, तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मग आत्तापर्यंत दुरुस्ती किती वेळा झाली, कधी झाली, कोणते शब्द ॲड करण्यात आले, दुरुस्ती करता येते का, ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला विश्लेषणात पाहायच्या आहेत. याशिवाय उद्देशपत्रिकेतून प्रतिबिंबित होणारं तत्त्वज्ञान, कुठलं तत्त्वज्ञान आहे, लोकशाहीची कोणती फिलॉसॉफी आहे, धर्मनिरपेक्षतेची कोणती फिलॉसॉफी आहे, समाजवाद असेल, एकात्मता असेल किंवा एकता असेल, बंधुता असेल, ओके, पूजेचं स्वातंत्र्य असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही 3 तत्त्व असतील. हे नक्की तत्त्वज्ञान किंवा या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ काय, फिलॉसॉफी काय, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे किंवा ते आपण समजून घ्यायला पाहिजे अभ्यास करताना. आणि 4था सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो की ज्याच्यावरती आयोगाने जास्त प्रश्न विचारलेत, सर्वोच्च न्यायालयाकडून उद्देशपत्रिकेबद्दलचे निर्णय, म्हणजे जे 2-4 महत्त्वाचे खटले आहेत त्याच्यामध्ये गोलकनाथ आहे, केशवानंद भारती आहे, त्याच्यानंतर मिनर्वा मिल्स खटला आहे, LIC ऑफ इंडिया केस आहे. हे जे महत्त्वाचे 4-5 खटले आहेत त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कधी राज्यघटनेचा प्रास्ताविक भाग आहे किंवा नाही असे वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. तर ते जे खटले आहेत तर त्या खटल्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण जर का तुम्ही प्रश्न पाहिले, जर का सपोज ॲप्रॉक्सिमेटली 60 किंवा 60 प्रश्न पकडले तर त्याच्यातले जवळजवळ 15 ते 20 प्रश्न या खटल्यांशी रिलेटेड आहेत. आता ते कोणते खटले ते काय आहेत ते मी सगळं तुम्हाला 1 बाय 1 पहिल्यांदा सांगतो आणि मग आपण ॲक्च्युअल प्रश्नांना सुरुवात करू. त्याच्या अगोदर आपण ॲक्च्युअल एकदा ओरिजिनल प्रिॲम्बल बघून घेऊया काय आहे आणि ते वाचूया, ते खूप गरजेचं आहे. बरोबर. ही लेक्चर सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये जावा, तिथं तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल, पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज. त्याच्यामध्ये हे सगळे लेक्चर एका ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. बरोबर. चलो बघा, आता हे राज्यघटनेचं संविधानाचं उद्देशिका, प्रास्ताविक किंवा सरनामा किंवा इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल आहे. बघा आता याच्यातला एक शब्द किती महत्त्वाचा आहे. आम्ही भारताचे लोक, म्हणजे आपण भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम म्हणजे सॉव्हरीन, समाजवादी सोशालिस्ट, धर्मनिरपेक्ष
लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास. आता हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य हे जे 4 महत्त्वाचे शब्द आहेत, तर याच्या पाठीमागे नक्की तत्त्वज्ञान काय आहे, नक्की फिलॉसॉफी काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हे जे 4 शब्दाचा अर्थ जो आहे तर तो NCERTच्या लेक्चर सिरीजमध्ये मी सांगितलं आहे. आज फक्त आपण क्वेश्चन पाहतोय, तर फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. जिथं जिथं या 4 शब्दांचा रेफरन्स येईल तिथं मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन प्रश्नांच्या माध्यमातून. आता बघा, 3 प्रकारचे न्याय आपल्याला प्रस्थापित करायचे आहेत: सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. आता हे न्यायाचं जे तत्त्व आहे प्रस्ताविकातलं, तर ते आपण कुठून घेतलं आहे? USSR, ओके, सोव्हिएत रशियाकडून हे घेतलेलं आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य आहे तो तुम्हाला? विचाराचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम 19(1)A वरती एक मी लेक्चर घेतलेलं आहे. आता ते डार्क कॉमेडी वगैरे त्याच्याशी रिलेटेड ते पाहून घ्या. विश्वास, श्रद्धा आणि उपासना म्हणजे तुम्ही कुठल्याही धर्माची उपासना करू शकता, कोणावरही श्रद्धा आणि विश्वास ठेवू शकता, हे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला समानता प्राप्त करून द्यायची. कशाची? दर्जाची आणि संधीची समानता. मग ही समानता प्राप्त करण्यासाठी भारतातलं जे रिझर्वेशनचं धोरण आहे किंवा सकारात्मक कृतींचं धोरण आहे हे तुम्हाला तिथं अधोरेखित करावं लागतं. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा खूप महत्त्वाची आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता. आता एकात्मता, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे 3, एकात्मताला अखंडता असा सुद्धा शब्द वापरला जातो बरं का. बऱ्याच ठिकाणी अखंडता शब्द वापरला आहे, परंतु गव्हर्नमेंट डॉक्युमेंटमध्ये एकात्मता हाच शब्द वापरलेला आहे. एकता वेगळी आणि एकात्मता वेगळी, ह्या 2 शब्दांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे 3 शब्द आहेत तर ते 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीनं या प्रस्ताविकेत ॲड करण्यात आले आणि आजपर्यंत प्रस्ताविकात केलेली ती पहिली आणि एकमेव घटनादुरुस्ती आहे. यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी, आता हे 26/11/1949 ही जी डेट आहे तर ही डेट आपण संविधान स्वीकारल्याची डेट आहे आणि बरोबर मग महिन्याने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची ॲक्च्युअल अंमलबजावणी जी आहे तर ती सुरू झालेली आहे किंवा एन्फोर्समेंट जी आहे तर ती लागू झालेली आहे. याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. म्हणजे आम्ही स्वतः ही जी प्रत आहे तर ती राष्ट्राला अर्पण करत आहोत. तर असा भारताच्या संविधानातल्या प्रस्ताविकाचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगता येईल आणि याच्यावरतीच आधारित आयोगाने 60पेक्षा जास्त प्रश्न 2011 पासून 2025 पर्यंत विचारलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आणि विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये पाहूया. आता जिथं तुम्हाला खटल्याचा रेफरन्स येईल तर तिथं मी तुम्हाला सगळे खटले एकदम सांगतो, त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन पाहूया की प्रश्न आणि त्याचं अचूक उत्तर काय आहे. खटले मी तुम्हाला एका ठिकाणी सगळे सांगून देतो. पहिला प्रश्न आहे जोड्या लावा. फॉरेस्ट मेन्स 2023ला प्रश्न आला होता. एका बाजूला तुम्हाला विचारवंत दिलेले आहेत किंवा हे आपण असं म्हणू शकतो की संविधान सभेतले सदस्यसुद्धा आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकाचं केलेलं वर्णन दिलेलं आहे. याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. पहिल्यांदा हे चुकू शकतं जर का तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर. N.A. पालखेवाला यांनी प्रस्ताविकेला म्हटलं आहे संविधानाचं ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी याला संविधानाचा आत्मा असं म्हटले, हृदय नाही आत्मा म्हटले. K.M. मुन्शी यांनी सार्वभौम लोकतंत्रात्मक प्रजासत्ताकाची कुंडली म्हणून संविधानाला ओळखले, संविधानाच्या प्रस्ताविकेला संबोधले. तर M. हिदायतुल्ला यांनी अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याशी साधर्म्य असणारं हे प्रस्ताविक आहे असं संबोधले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. A ला 2, B ला 1, C ला 4 आणि D ला 3. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. आता बघा, सरनाम्याचं महत्त्व अधोरेखित करताना पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटले, नीट लक्ष देऊन ऐका. सरनामा हा घटनेचा आत्मा आहे, संविधानाची ती गुरुकिल्ली आहे, संविधानातील ते एक सुवर्णरत्न आहे, संविधानाचं मूल्य जोखू शकणारा एक मापदंड आहे, असं प्रस्ताविकाचं वर्णन ठाकूरदास भार्गव यांनी केले. सर अर्नेस्ट बार्कर, आता हा अमेरिकेचा अभ्यासक आहे, तर यांनी आपलं जे पुस्तक होतं की जे पॉलिटिकल सायन्सशी रिलेटेड होतं त्या पुस्तकाच्या सुरुवातीला भारताच्या राज्यघटनेतलं प्रास्ताविक छापलं आहे अर्नेस्ट बार्करनी. तो काय म्हणतोय, बार्कर भारतीय घटनेच्या सरनाम्यामुळे इतके प्रभावित झाला की त्यांनी आपल्या राजकीय सिद्धांतावरील सामाजिक आणि राजकीय सिद्धांताची मूलतत्वे 1951 साली प्रकाशित झालेलं पुस्तक होतं. या ग्रंथाच्या प्रारंभी हा सरनामा ॲज इट इज छापला, त्यांनी प्रिंट केला आहे आणि भारतीय घटनेचा सरनामा ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे असं जे मत आहे तर त्याने तिथं नोंदवलेलं आहे.
याच्यानंतर एम हिदायतुल्ला जे आहेत तर ते काय म्हणतात पहा, सरनामा हा आपल्या संविधानाचा आत्मा असून तो राजकीय समाजाच्या प्रारूपाचं कथन करतोय, असं जे वर्णन आहे तर ते एम हिदायतुल्ला यांनी केलेलं आहे. के एम मुन्शी जे आहेत तर हे संविधान सभेच्या सदस्य होते, तर ते म्हणतात सरनामा म्हणजे भारतीय घटना जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली एक राजकीय दृष्टी पुरवतो. ओके, ते काय म्हणतात, लोकतंत्रात्मक प्रजासत्ताकाची ती एक कुंडली आहे. आणि नानी पालखेवाला यांच्या मते सरनामा म्हणजे राज्यघटनेचं ओळखपत्र, संविधानाचं आयडेंटिटी कार्ड, असं नानी पालखेवाला यांनी संबोधलेलं आहे. हे झालं पहिला प्रश्न. पुढचा दुसरा प्रश्न, 42व्या घटना दुरुस्ती 1976ने राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणते शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत? ओके, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जे होते तर 42व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहेत. सोपा होता प्रश्न. पुढचा, भारतातील धर्मनिरपेक्षतेविषयीचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे. तिचा अर्थ असा की राज्याने विविध धर्मांच्या संदर्भात तटस्थ राहायला हवे. तटस्थ राहतं का भारत? नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तटस्थ राहतोय भारत म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला, अगदी काय म्हणू आपण त्याला मराठी आता शब्द मला स्पेसिफिक, म्हणजे एकदम असं धर्माचं जे दररोजचं जे कार्य आहे त्याच्यात जाऊन आपण काय ढवळाढवळ करतोय का? नाही करत. बरोबर ना? प्रत्येक म्हणजे हे बरोबर आहे. प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा संघटनेस कोणती कर्मकांडे अथवा उत्सव यांच्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहे ते ठरवण्याची पूर्ण स्वायत्तता आहे का भारतात? तर बरोबर आहे. कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा त्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयास नाही. हा अधिकार न्यायालयास आहे. न्यायालय ठरवू शकतं. ओके, तर हा अधिकार न्यायालयाला आहे. हे चुकीचं आहे. हे न्यायालय ठरवू शकतं, कारण बऱ्याचशा वेळेला धर्मात न्यायालयाने आपला हस्तक्षेप केल्याचा दिसतो. त्याच्यामुळे हे जे विधान आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. मी वारंवार सांगतोय, भारताची जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे तर ती पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पाश्चात्याची धर्मनिरपेक्षता संकल्पना आहे तर ती राज्यसंस्था आणि धर्म याच्यामध्ये क्लिअर कट डिवायडेशन करते. आणि भारतातली जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे तर ती राज्यसंस्था आणि धर्म याच्यामध्ये भिंत बनून राहत नाही, यांच्यातला दुवा साधण्याचं काम करते. त्याच्यामुळं ही संकल्पना भारतातली आणि पाश्चात्य संकल्पना पूर्णपणे वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत? म्हणजे जिथं धर्म मानला जात नाही किंवा धार्मिक दृष्टीने चालणारी राज्यसंस्था कमी आहे, तर असा एकच पुढारलेला खंड आहे तो म्हणजे युरोप. आता हा प्रश्न का आला होता 2023ला हे जरा थोडंसं लक्ष द्या, कारण युरोप जरा थोडंसं अस्ताव्यस्त परिस्थिती तिकडे चालली आहे. रशिया असेल, युक्रेन असेल, हे सगळे तिकडं भानगडीत सगळ्या चालल्यात. त्याच्यामुळं मे बी हा प्रश्न आला असेल. युरोपमध्ये सगळ्यात जास्त धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय हे डॅश आहेत. काय आहेत? भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे. बरोबर आहे का? हे प्रस्तावनेत दिसतंय का तुम्हाला? ऑब्व्हियसली दिसतंय. बरोबर आहे. पहिलंच वाक्य बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची हमी आहे? नाही. अधिनियम तयार करताना विचारात घेतलेले राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहेत का? नाहीत. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केलेली रीटद्वारे लोकांना दिलेली हमी आहे का? नाही. हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय जो आहे तर ते तुम्हाला राज्यघटनेच्या प्रास्ताविकात अंतर्भूत केलेल्या या संकल्पना आहेत. दॅट्स इट. पहिलं पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न, उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे. ओके, हृदय नाही मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी हृदय सुद्धा म्हटलेलं आहे, परंतु ते हृदय नाही आहे. आत्मा हाच व्यवस्थित शब्द आहे. ती संविधानाची एक किल्ली आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलंय? मग असे सांगितलं आत्मा आहे आणि ती किल्ली आहे, तर असं म्हटलेलं आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. हे लक्षात ठेवा. ओके, यांनी काय याच्यावरती प्रस्तावावरती या ठिकाणी टीका टिप्पणीच केली नाही. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशपत्रिकेला आत्मा किंवा संविधानाची एक गुरुकिल्ली असं संबोधलेलं आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर? चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? मी जे तुम्हाला सुरुवातीला प्रास्ताविक दाखवलं होतं ते दाखवण्यापाठीमागचा उद्देश काय होता तो तुमच्या इथं लक्षात आला असेल की बऱ्याचशा वेळेला असे साधे प्रश्न विचारलेत, परंतु आपलं प्रास्ताविक आपण कधी आजपर्यंत वाचलंच नाही, त्याच्यामुळे हे चुकतंय. असे प्रश्न आपले चुकलेले आहेत.
तर त्याचा योग्य क्रम आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास मग सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय हे असा आहे. तर हा जो क्रम आहे तर तो बरोबर आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक म्हणजेच लोकशाही गणराज्य घडवण्याचा हे पुढचं तुम्हाला माहीत आहे. तर पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. योग्य क्रम तुम्हाला तिथं ओळखायचा होता की कोणत्या क्रमाने हे शब्द आहेत. बरोबर, पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यामुळे प्रास्ताविक पाठ करा. म्हणजे पाठ अशासाठी करा की समजेल तर नक्की प्रास्ताविकात काय काय आहे आणि ते शब्द जे आहेत त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, सामाजिक न्याय, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करायचं म्हणजे काय करायचं, परंतु ह्याचा विचार करत असताना ही न्यायाची तत्त्व आपण घेतलीत कुठून हे सुद्धा आपल्याला प्राथमिक लेवलला माहीत असलं पाहिजे. हे कुठून घेतलेत? सोव्हिएत रशियाच्या क्रांतीतून. बरोबर, फ्रान्सच्या क्रांतीतून आपण समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्त्व घेतलेली आहेत. असं एक्स्ट्रा करिक्युलर थोड्याशा ॲक्टिव्हिटी करत चला. पुढचा प्रश्न आहे, उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते. सोशलिस्ट शब्दाला आज विसंगती होताना दिसते. त्याचं कारण काय त्यांनी विचारले. का विसंगती होते? ओके, समाजवादात व्यक्तीला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. बरोबर, तर मग आता भारतानं 1991 पासून मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं आहे. तिथं सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करावा लागतो आहे. समाजवादी शब्दाला विसंगती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय? भारताच्या बाबतीत शासनाचं मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण. हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. हे सोपं होतं. जागतिक धोरणाच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर दबाव नाही. शासनाच्या उद्योगपतींना पूरक असलेले कायदे नाही आणि हे तर नाहीच. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय सरनामा हा काय करतोय? राज्यघटनेचा भाग नाही असा आहे का? चूक. भारतीय संसदेद्वारे दुरुस्ती न होणार आहे, त्याच्यात दुरुस्ती केली जाऊ शकते का? केली जाऊ शकते, हे चूक. 3, भारतीय राज्यघटनेतील अधिकारांचा स्रोत नाही आहे, अधिकारांचा स्रोत आहे आणि राज्यव्यवस्थेने साध्य करावयाचे उद्दिष्ट दर्शवतो. तर हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्ट दर्शवतोय. ओके, पुढचा प्रश्न, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. इथं वाक्य आहे, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहेत? कुठलं? मी मागाशी सांगितले तुम्हाला फ्रेंच संविधान, तिथूनही आपल्याला प्रेरित असल्याची तत्त्व दिसतात. स्वतंत्र, समता आणि बंधुता. आणि मग जे न्यायाची जी 3 तत्त्व आहेत तर ती USSR किंवा सोव्हिएत रशिया. त्यावेळेस ते आपण ज्यावेळेस संविधान स्वीकारत होतो तर त्यावेळेस ते रशियाचं विघटन झालेलं नव्हते. 1991ला झालं. बरोबर, तर त्यावेळेस त्याला USSR असं म्हटलं जायचं. पुढचा प्रश्न पहा, जवाहरलाल नेहरूंनी 1946मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता असं विचारलं आहे. म्हणजे उद्दिष्टांचा ठराव 1946 जुलैमध्ये मांडला. बरोबर, ऑगस्टमध्ये मांडला. तर त्याच्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव जो मांडला तर त्यापैकी कुठला भाग समाविष्ट नव्हता असं त्यांनी विचारलेलं आहे. भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल हे समाविष्ट होतं का? होतं. कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिलं जाणार नाही असं काय त्याच्यामध्ये म्हटलं होतं का? नाही. स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील असं म्हटलं होतं का? म्हटलं होतं. भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल असं म्हटलं होतं का? तर म्हटलं होतं. आलं लक्षात. फक्त पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं? हा ठराव, उद्दिष्टांचा ठराव जो होता तर तो पंडित नेहरूंनी 9 ऑगस्ट 1946ला मांडलेला होता. बरोबर, मी तुम्हाला जुलै म्हटलं ते ऑगस्ट आहे. म्हणजे नंतर मी ऑगस्ट केलं परंतु डेट मला ॲक्च्युअल 9 ऑगस्ट 1946 आणि तो मंजूर कधी झाला? डिसेंबरमध्ये. 1946च्याच 13 डिसेंबर 1946 रोजी तो मंजूर झाल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, समजलं? पुढचा प्रश्न बघा काय आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? बघा, हे धर्मनिरपेक्ष शब्दावरती जास्त प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या शब्दाचा अर्थ जर का तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर NCERTची लेक्चर सिरीज पहा. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे काय किंवा पाश्चात्य आणि भारतातल्या धर्मनिरपेक्षता म्हणजे काय फरक आहे हे सगळं मी डिटेलमध्ये तिकडे शिकवलं आहे. बघा, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल असं काही नसतं. विरोधी का असेल ना? राज्य हे धर्मानुकूल असतं? नाही. राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेलं नसेल. बरोबर वाक्य ओळखायचं आहे, लक्षात ठेवा. राज्याची कोणतीही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल, हेही बरोबर आहे. राज्य धर्माच्या विरोधी नसेल, हेही बरोबर आहे. तर D आणि E पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे
राज्य कोणत्याही धर्मावर आधारलेलं नसेल, राज्याचा कोणताही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल आणि राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल, म्हणजे धर्मनिरपेक्षता. आलं लक्षात? पुढं बघा. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेवरती प्रश्न आलाय आणि तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. राज्यसंस्थेला धर्माविषयक कायदे करण्यास मनाई असं काय आहे का? नाही. राज्याला धर्म आहे भारतात? नाही. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे का? नाही. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही, हे बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड. फक्त ऑप्शन बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही? सत्य नाही याचा अर्थ ते चूक आहे. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 नाही. चुकीचं आहे हे. बरोबर, हे चुकीचं आहे, कारण ही अंमलबजावणीची तारीख नाही, तर ही कशाची तारीख आहे? ही आपण स्वीकारल्याची तारीख आहे आणि अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली. बरोबर. बाकीची तिन्ही विधानं बरोबर आहेत. तुम्ही वाचून घ्या, हे तुम्ही बऱ्याच वेळेला वाचलेली आहेत. पुढे जाऊया. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर किंवा चूक विधान निवडायचं आहे. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावायचं आहे ते उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथं संधित असल्याचं आढळतं तेथं घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. सरनामा पहिलं विधान. दुसरं विधान. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिलेली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. संविधान सभेने म्हटलंय, बरोबर ना? मान्यता दिली जशी भागांना तशी ह्या भागाला दिली होती की नव्हती? तर दिली होती ना. असं कसं काय म्हणू शकतो? तर त्याच्यामुळं अ फक्त बरोबर आहे, ब आहे तर ते चुकीचं आहे. ओके, दॅट्स इट. हे चुकीचं आहे. म्हणजे तशी मान्यता संविधान सभेने दिली होती म्हणून तर त्यांनी अमेरिकेच्या संविधानाकडून संकल्पना घेऊन ती हे आपल्या राज्यघटनेत सरनामा उद्घोषित केला होता ना. त्याच्यामुळे हे कसं काय बरोबर असेल? ब. फक्त अ बरोबर आहे, ब जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याला कायदेशीर मान्यता आहे. बरोबर. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ काय? ते चूक असलं पाहिजे. हे लक्षात ठेवा, हे शब्दांचे खेळ आहेत बरं का. हे जर का तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, येते का लक्षात? त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाचे अर्थ जे आहेत, म्हणजे जर का तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यास करत असाल तर कमेंट, क्रिटिकली एक्झामाइन, इल्युसिडेट, कमेंट या शब्दाचे अर्थ समजून घ्या. ब्रीफली डिस्क्राईब हे जे शब्द आहेत तर याचे अर्थ समजून घ्या आणि मग तुम्ही प्रश्न उत्तर लिहा, नाहीतर काहीतरी वेगळं करू शकता. बरोबर नाही याचा अर्थ काय? चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे का? आहे. 1995 भारतीय जीवन निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केलंय काय? LIC ऑफ इंडिया खटला 1995 तर केलंय. 1975च्या चुकलं ना, 1975 नाही आहे इथं, 1976 आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता नाही आहे इथं, एकात्मता आहे. एकात्मता, नॉट एकता. एकात्मता अगोदरचा शब्द होता, इथं एकात्मता आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे चुकतंय. प्रस्तावना हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत नाही व त्याच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. हे विधान बरोबर आहे. अधिकारांचा स्रोत आहे का? नाही. अधिकारावर बंधनं घालत नाही. बरोबर ना? नाहीच घालत. त्याच्यामुळे हेही बरोबर आहे. फक्त याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता खटल्यांचा विषय निघालायच तर तुम्हाला मी सगळे खटले एका ठिकाणी सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या प्रश्नावर जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला खटले सांगतो की जे प्रस्तावनेशी संबंधित असणारे महत्त्वाचे खटले असल्याचं आपल्याला दिसतंय. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा खटला AK गोपालन विरुद्ध मद्रास राज्य 1950 हा खटला आहे. या खटल्यामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या सरनाम्याने भारताला एक लोकशाही संविधान प्रदान केलेलं आहे आणि त्याच्या अन्वयार्थामध्ये ते मार्गदर्शक ठरावं असं युक्तिवाद केला AK गोपालन विरुद्ध मद्रास राज्य. त्याच्यानंतर 1960ला सर्वोच्च न्यायालयात एक दुसरा खटला उभा राहिला, बेरोबारी युनियन वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला. या खटल्यामध्ये सरन्यायाधीश BP सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील 8 सदस्यीय न्यायाधीश पीठापुढं हा विषय चर्चेला आला आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला? सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. हे लक्षात ठेवा.
काय सांगितलं? बेरोबारी युनियन खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. पुढं काय म्हटलं त्यांनी? सरनामा राज्यघटनेतील बहुसंख्य तरतुदींमागे असलेल्या सर्वसाधारण उद्देशाकडे निर्देश करतो आणि या प्रकारे घटनाकारांच्या मनामध्ये डोकवण्याची ती एक चावी आहे, परंतु तो राज्यघटनेचा भाग नाही, असं या खटल्यात सांगितलं. पुन्हा सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य 1964 खटला होता. सरनामा म्हणजे सखोल चिंतन, सुस्पष्टता आणि घटनाकारांनी विशेष महत्त्व दिलेली बाब आहे, असं या खटल्यामध्ये न्यायमूर्ती मुधोळकर यांनी नमूद केलं. मग पुन्हा 1967ला गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा जो खटला होता तर तो पुन्हा सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं यांनी सांगितलं. नाही, इथं नाही सांगितलं, पुढे सांगितलं. या खटल्यामध्ये न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांनी निरीक्षण नोंदवलं. शासनाने ज्या आधारावर कार्यरत राहावं अशी तत्त्व सरनाम्यामध्ये नमूद आहेत. सरनामा हा राज्यघटनेचा चिरंतन आणि अपरिवर्तनीय आत्मा आहे, हे लक्षात ठेवा. पुन्हा अजून एक खटला सर्वोच्च न्यायालयात 1970मध्ये उभा राहिला. भारती चंद्रा भवन विरुद्ध म्हैसूर राज्य. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं की सरनाम्यामध्ये उद्घृत केलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांची व्याप्ती अधिक चांगल्या रीतीने समजून घेता येईल. आणि मग 1973ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला. आणि 1967ला किंवा 1960ला की जे सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं होतं की राज्यघटनेचा सरनामा भाग नाही आहे, तर केशवानंद भारती खटल्यात असं सांगितलं की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे. सगळ्यात मोठं बेंच इथं बसलं होतं 13 न्यायाधीशांचं. आलं लक्षात? समजलं? आणि इतर बेरुबारीमधलं त्यांनी आपलं मत नाकारलं आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा इथं निर्णय दिला. याशिवाय पुढे त्यांनी असं सांगितलं की सरनामा हा स्रोत नाही, तसंच त्या मर्यादांचा स्रोतसुद्धा नाही. सरनामा हा सत्तेचा स्रोत नाही आहे, अधिकारांचा स्रोत नाही आहे, तसंच त्याच्यावरतील मर्यादांचा सुद्धा स्रोत नाही आहे. ओके, हे केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचं स्टेटमेंट आहे. पुन्हा मग मिनर्वा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1980चा खटला. या खटल्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं. आणि परत त्यांनी मग सांगितलं की 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सरनाम्यामध्ये करण्यात आलेली दुरुस्ती जी आहे तर ती वैध आहे, म्हणजे ती बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही आहे. मग पुन्हा 1992मध्ये खटला उभा राहिला. इंदिरा स्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. हा खटला मंडल खटला म्हणून ओळखला जातो. 9 सदस्यांचं खंडपीठ होतं. आणि या खटल्याच्या वेळेला न्यायमूर्ती R.M. सहाय यांच्या मते सरनामा हा ऐतिहासिक टप्पा आहे असं त्यांनी सांगितलं. मग पुन्हा 1994ला बोमई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला. आणि या खटल्यामध्ये न्यायमूर्ती रामास्वामी यांनी स्पष्ट केलं की सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग शेवटी 1995ला भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे LIC ऑफ इंडिया विरुद्ध भारतीय संघराज्य हा खटला उभा राहिला. आणि याच्यात पुन्हा एकदा उद्धृत केलं की राज्यघटनेचा सरनामा हा अविभाज्य भाग आहे. आलं लक्षात? तर हे एवढे 7-8 महत्त्वाचे खटले आहेत, हे वाचून घ्या. तुम्हाला वाचून घ्यायच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे या खटल्याच्या निर्णयातून 2 महत्त्वाच्या बाबी आपल्याला समोर आलेल्या दिसतंय. पहिली, सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा तिच्या अधिकारावरील निर्बंध देखील नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही, म्हणजेच त्यातील तरतुदींना अंमलात आणलं नाही तर न्यायालयात आव्हान देता येत नाही. आलं लक्षात? समजलं? हे 2 मुद्दे जे आहेत तर ते आपल्याला इथं स्पष्ट होताना दिसत आहेत. ओके, हे अगदी तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. हे खटले आणि भारताच्या सरनाम्याचं केलेलं वर्णन, पहिल्यांदा मी वर्णन तुम्हाला सांगितलं आणि आता मी तुम्हाला खटले सांगितलेले आहेत. तर अशा रीतीने हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न बघा. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान तुम्हाला बाजूला काढायचं आहे. सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द जोडण्यात आले का? नाही. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जोडण्यात आले, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिलंच विधान जे आहे तर चुकीचं आहे. बाकीचं विधान 2, 3 आणि 4 ही जी विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. 42व्या घटनादुरुस्तीशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. इथं हा प्रश्न घटनादुरुस्तीत आपण चर्चा करायला पाहिजे होता, परंतु इथं सरनाम्याचा उल्लेख आल्यामुळे आपण सरनाम्यात घेतलेला आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हे शब्द डॅश डॅश राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. हे प्रस्तावनाची संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली असेल तर वी द पीपल हे सुद्धा आपण कुठून घेणार आहे? अमेरिकेकडून. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकानुसार भारत हे प्रजासत्ताक आहे
प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे काय? रिपब्लिक किंवा लोकशाही म्हणजे काय, नक्की काय? तर राज्यकर्ता हा वंश परंपरागत नसतो, हे बरोबर आहे. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते, असं काय आहे का? नाही. त्याचबरोबर शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, तर हेही चूक आहे. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, तर हे बरोबर आहे. तर क आणि ड, शासनाचा प्रमुख म्हणजे पंतप्रधानांना आपण निवडून देतो का? आणि तो विशिष्ट काळासाठी निवडून दिलं जातं का? नाही. बरोबर ना? म्हणजे 5 वर्षात जर का त्यांनी बहुमत हरवलं तर मग त्यांना काय, म्हणजे पंतप्रधानासाठी असं तुम्ही कधी ऐकलं काय? पंतप्रधानासाठी वेगळी म्हणजे सरपंच कसा लोकांतून निवडून दिला जातो तसा भारताचा पंतप्रधान डिरेक्टली लोकांतून निवडून दिला जातो का? नाही. म्हणजे ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे अशा बहुमत असणाऱ्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदी बसवलं जातं. राष्ट्रपती ती कृती करतात सगळी, परंतु पंतप्रधान कधी लोकांचा निवडून ऐकले का तुम्ही? नाही. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, बरोबर आहे. राष्ट्रप्रमुख, राष्ट्रपती जो आहे तर जनतेतून निवडला जातो का? निवडला जातो, परंतु तो डिरेक्टली निवडला जातो का? प्रत्यक्ष निवडला जातो का? अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. आपण जे काही आमदार आणि खासदार निवडून दिलेले असतात तर ते राष्ट्रपतीसाठी मतदान करतात, बरोबर आहे ना? तर अ आणि ड ही 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. ब आणि क जे आहे तर ते चुकीचं आहे. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. संपूर्ण सूची प्रदान करतोय का मूलभूत वैशिष्ट्यांची? नाही. सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे, बरोबर आहे, आहेच ना. वास्तविक उद्दिष्ट आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही, बरोबरच आहे ना. म्हणजे न्यायालयाने दिलेला न्याय आणि सरनाम्यातील न्याय ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण संविधानात प्रस्ताविकेत काय सांगितलं आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, आणि तो जे कोर्ट देतो तर तो न्याय वेगळा, बरोबर. त्याच्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षा होते. ओके, त्याच्यामुळं याचं उत्तर आहे काय करायचं तुम्हाला? चुकीचं विधान ओळखायचं होतं. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे तर फक्त अ जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट, सोपं होतं. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ काय? वरती प्रजासत्ताक प्रश्न आलता, इथं गणराज्य आलाय, परंतु इथली वाक्य जरा थोडीशी वेगळी आहेत. देशात आनुवंशिक राज्यकर्ता नाही, बरोबर आहे. देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडला जातो, बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही विधान आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे राष्ट्रपती जो आहे, राष्ट्रप्रमुख, देशाचा प्रमुख, म्हणजे तो वास्तविक प्रमुख तर पंतप्रधान आहे, परंतु जो राष्ट्रपती आहे तर तो अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो ना भारतात. ऑब्व्हियसली बरोबर आहे. तर दोन्हीच्या दोन्ही वाक्य बरोबर आहेत. खालील विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला बरोबर विधान ओळखायचे आहे. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सर्व धर्मांचे समान संरक्षण करतं आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही, बरोबर आहे का? बरोबर आहे. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. दिलेली आहे का? दिलेली आहे. धर्मनिरपेक्षता हे फंडामेंटल राईट्सशी संबंधित कलम आहेत. म्हणाल इथंच कलम कुठून आली? धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे का? बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. तर वरची तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधानांचा विचार करा, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. सरनामा हे राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात, नाही अंमलात आणता येत. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत म्हणून कार्य करू शकतं का? तर हेही चुकीचं आहे. याच्यातलं फक्त एकच विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. मगाशी मी सांगितले तुम्हाला की हे अधिकारांचा स्रोत नाही आहे किंवा अधिकारावरचे निर्बंधसुद्धा नाही आहेत आणि याच्यातल्या तरतुदी न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाहीत. ओके, समजलं? गणराज्याचा अर्थ आता तुम्हाला क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय? पुन्हा एकदा प्रश्न रिपीट झाला आहे. येथे लोकशाही आहे असं म्हणता येईल का? लोकशाही असतं तर गणराज्य असतं असं काही नाही आहे, त्याच्यामुळे हे चुकतंय. राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो असं म्हणता येते का? येते. ऑब्व्हियसली गणराज्य आहे. जर का राष्ट्रपती लोकांनी निवडून दिला नसता, वंश परंपरेनं चालला असता, तर ते लोकांचं राज्य आहे असं आपण म्हटलं असतं का? नसतंच म्हटलं. भारताचा राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख हा लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो ना.
इथे संसदीय पद्धत आहे म्हणून गणराज्य म्हणतो का? नाही. पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेलं असतं म्हणून गणराज्य म्हणतो का? नाही. म्हणजे पीपल्स रिपब्लिक, ओके, लोकसत्ताक गणराज्य हे जर का तुम्हाला ठरवायचं असेल तर तिथल्या राष्ट्राचा प्रमुख जो आहे, आता ब्रिटन बघा, तिथं राजेशाही आहे, बरोबर ना? राजेशाही आहे याचा अर्थ तिथं लोकशाही नाही का? लोकशाही तर मग राजेशाही आहे. येते का लक्षात? मोनार्किकल डेमोक्रॅटिक तो आहे आणि आपला रिपब्लिक डेमोक्रेसी आहे. प्रजासत्ताक लोकशाही आपलं राष्ट्र आहे. इथला जो प्रमुख आहे तर तो अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडून दिला जातो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विधान ब जे आहे तर ते फक्त बरोबर असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेलं आहे? आर्थिक न्याय, ओके, इकॉनॉमिक जस्टिस जे आहे, न्यायाची तत्व आपण कुठून घेतलेले आहेत? हे EVSSR कडून घेतलेले आहे. आणि कुठले कुठले न्याय प्रस्थापित करायचे आपल्याला? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. तर हे कुठं कुठे दिसतंय आपल्याला? राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिसतंय का? दिसतंय. पर्याय एकच बरोबर आहे. मूलभूत हक्कात नाही, राजधोरण नाही, उद्देश मूलभूत हक्कात नाही, वरीलपैकी कुठेही नाही. तर हे कुठं कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 1 उद्देश पत्रिकेत दिसतंय आणि DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसतंय. म्हणजे कसं दिसतंय आर्थिक न्याय? जर का मनरेगासारखी स्कीम आहे म्हणजे राज्य लोकांच्या हाताला काम मिळवून देते का? हे कोणाचं काम आहे? तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या अंतर्गत हे राज्य संस्थेचं काम आहे. आणि लोकांना मग पगार देऊन किंवा वेजेस देऊन ते आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत किंवा आर्थिक न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्याचं काम करत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. सरनामा अधिकारांचं उगमस्थान दर्शवतो, बरोबर आहे. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाचा अधिकाराचा स्रोत नाही आणि निर्बंधही नाहीत, हेही बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावरती निर्बंध आणतो का? आणत नाही, मगाशी सांगितले. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. दॅट्स इट, खोडून टाका. पुढचा प्रश्न काय सांगितले त्यांनी बघा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटले? हे खूप वेळा सांगितले. कोणी म्हटले? हे पंडित ठाकूरदास भार्गव. KM मुन्शी यांनी कुंडली म्हटले, कुंडली, ओके. आणि ठाकूरदास भार्गव यांनी आत्मा आणि किल्ली, संविधानाची किल्ली असं त्यांनी म्हटले. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे, ओके. बरोबर विधान, सरनामा हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने घालत नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं जे आहे तर ते मत मांडलेलं आहे. मागाशी सांगितले बेरुबारीमध्ये त्यांनी नाकारले, सरनामा भाग नाही असं सांगितले, त्याच्यामुळे हे चुकते. केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलंय, इथं सांगितलं, इथं आहे म्हणून सांगितले, त्याच्यामुळे हे चुकलं. LIC ऑफ इंडिया खटला 1995 सुद्धा सर्वोच्च न्यायालयात सरनामा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असं पुणे नाही आहे असं प्रतिपादन केलं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं अचूक उत्तर आहे. फक्त जे आहे तर ते बरोबर आहे. खालची तिन्ही विधानं जी आहेत तर ती ॲब्सोल्युटली चुकीची आहेत. दॅट्स इट. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जर का तुम्ही पाहिला तर हे लेंदी प्रश्न आलेत आणि लेंदी प्रश्न आपण वाचायला थोडंसं कानाडोळा करतो आणि वाचायला कानाडोळा केला की आपले प्रश्न चुकतात, ओके. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला काही टेन्शन नाही आहे. जेवढं तुमच्या डोक्यात आहे तेवढं तुमच्या पेपरवरती आलं पाहिजे आणि जेवढं पेपरवरती आले त्यालाच तुम्हाला मार्क मिळतील, बरोबर. समजलं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधानांचा विचार करा. त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचे आहे. 2 विधानं आहेत. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही, बरोबर आहे. भाग आहे परंतु त्यातल्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी न्यायालयाकडून कुठलाही आग्रह धरता येत नाही, बरोबर आहे पहिलं विधान. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही असं आहे का? दुरुस्ती करता येत नाही हे विधान कसं वाटतंय? तर हे विधान आहे तर ते चुकीचं आहे. दुरुस्ती करता येते. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. सोपा होता प्रश्न. पुढचा प्रश्न, आता हे थोडंसं 1 लाईनर टाईप सुरू झालेलं तुम्हाला दिसतंय. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? म्हणजे पहिल्यांदा काय? स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे की न्याय आहे? पहिल्यांदा काय आहे? खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? मी मगाशी जे प्रास्ताविक वाचून दाखवलं तर ते त्याच्यासाठीच वाचून दाखवलेलं आहे.
कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? तर याचं अचूक उत्तर काय आहे सरनाम्यात पहिल्यांदा? तर न्याय, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे महत्त्वाचं आहे. मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे नंतर आले, बरोबर. ते पण कसं आलं? स्वातंत्र्य आलं, समता आलं, मग बंधुता आलं, परंतु न्याय त्याच्या अगोदर पहिल्यांदा आहे. जर का तुम्ही ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये दुसरा शब्द त्याला आपण पूजा वापरतो. पर्याय क्रमांक 3 उपासना, त्याला उपासना म्हणा. ओके, उपासना हे काही नाव नाही आहे, पूजा पण हे नाव नाही आहे. ओके, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना किंवा पूजा याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. सरनामा अधिकारांचं उगमस्थान दर्शवतो का? दर्शवतोय का? सरनामा अधिकारांचं उगमस्थान दर्शवतोय. सरनाम्याच्या अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाहीच ना, मग हेही बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाचा अधिकाराचा स्रोत नाही, हेही बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो नाही. जर का स्रोतच नसेल तर मग निर्बंध कसा आणणार? त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते चुकीचं आहे आणि हेच याचं उत्तर आहे. ओके, चलो आगे बढो. फास्ट तर नाही ना होत. खालील विधाने विचारात घ्या आणि त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. फॉरेस्ट मेन्स हा प्रश्न आहे. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असं मांडलंय, बरोबर आहे. बिरुवारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलं का? तर असं म्हटलेलं नाही. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बिरुवारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचं पुन्हा प्रतिपादन केलं नाही. तिथं सांगितलं की भाग आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम, अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. सार्वभौम नाही आहे, सार्वभौम अगोदरच होता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता किंवा अखंडता या 3 शब्दाचा जो समावेश होता तर तो 42व्या घटनादुरुस्ती 1976 करण्यात आला. त्याच्यामुळं हेही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे? 1. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते फक्त एकच विधान याच्यातलं बरोबर आहे. ओके, आगे पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाचं भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं वर्णन केलं जातं? म्हणजे कशाचं, कोणाचं आत्मा आहे, कोणाचं केलं जातं? उद्देशपत्रिका. पर्याय क्रमांक 3. हे काय आता सांगायची गरज नाही. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ ते विधान चूक असलं पाहिजे. चुकीचं विधान ओळखायचं. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही, बरोबर आहे. राज्यघटनेत प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात का? होतात. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकारांचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत ते स्पष्ट होते का? होते. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आदर्श तत्व रशियन राज्यक्रांती नाही, ही फ्रेंच राज्यक्रांतीतली तत्व आहेत. रशियन राज्यक्रांतीकडून आपण न्यायाची तत्व, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची तत्व आपण रशियाकडून स्वीकारलेली आहेत. तर ही फ्रेंच क्रांतीकडून आपण स्वीकारलेलं आहे. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. पुढे बघा, डॅश डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे असं भारतीय राज्यघटनेने घोषित केलं. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा. आता बघा, हे जर का तुम्हाला असं वाटलं की गणराज्य असं घोषित कधी केलं, तुम्ही म्हणाल की घटना स्वीकारली त्याच वेळेस. तसं तर काय ऑप्शनच नाही आहे. बघा, 42व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी ज्या तारखेला झाली त्या तारखेपासून, कारण धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तर तो शब्द जर का तुम्ही पकडला तर ते तुम्हाला लक्षात येईल, तो शब्द 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केला आहे. हाच शब्द फक्त धरून चाला. मग 42व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणीची तारीख आहे 3/1/1977 आणि त्यावेळेसपासून मग धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं भारतीय राज्यघटनेनं घोषित केलेलं आहे. 3 जानेवारी 1977. प्रश्न इंटरेस्टिंग होता की नव्हता? होता. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश डॅश यातून व्यक्त होतं. कुठून व्यक्त होतं आहे? प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्व, DPSP. पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न रिपीट झाला आहे. बघा, प्रश्न रिपीट होत आहेत, फक्त त्याच्यातली जे काय म्हणतो आपण ड्राफ्ट केला आहे किंवा जी रचना केली प्रश्नाची तर ती रचना फक्त तुम्हाला वेगळी असल्याचं दिसतंय. प्रश्न रिपीट होत आहेत. याच्यासाठी हे विश्लेषण चाललं आहे ना की प्रश्न कधी, कुठं, कसं रिपीट झालं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा तुम्हाला समजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण ॲनालिसिस करतो आहे, बरोबर. हा प्रश्न रिपीट बऱ्याच वेळेला झाला आहे. पुढचा प्रश्न बघा,
राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णनं आणि ज्या विद्वानाने किंवा न्यायालयाने ही वर्णनं केली आहेत याची जुळणी करा. जुळणी करा म्हणजे जोड्या लावा. घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची ती एक किल्ली आहे असं कुठं म्हटलंय? खटल्यात म्हटलंय का? बेरोबारी युनियन खटल्यात 1960चा. राज्यघटनेचा तो सर्वात मौल्यवान भाग आहे किंवा आत्मा आहे असं कुठं कोणी म्हटलंय? पंडित ठाकूरदास भार्गव. या ठाकूरदास भार्गव यांनीच याच प्रस्ताविकेला उत्कृष्ट गद्य काव्य राज्यघटनेचा आत्मा किंवा राज्यघटनेची किल्ली असं सुद्धा म्हटलेलं आहे. राजकीय कुंडली कुणी म्हटले? के.एम. मुन्शी. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग कुणी म्हटले? भारताचे सरन्यायाधीश सिकरी. हे कुठं म्हटले त्यांनी? 1973च्या केशवानंद भारती खटल्यात हे त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 1 आहे. अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. समजलं? चलो. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित करण्यात आलं म्हणजे काय तिथं ॲड केलं? राष्ट्राची अखंडता, राष्ट्राची एकता 2 शब्द आहेत. तर हे अखंडता किंवा एकात्मता ओके किंवा इंटिग्रिटी त्याला आपण म्हणतो तर हा शब्द नंतर ॲड करण्यात आला. तर फक्त पर्याय क्रमांक 2 केवळ ब जे आहे तर ते बरोबर आहे. 1976-42 घटना दुरुस्ती. आता तुमचं पाठ झालं असेल. खालील कोणतं विधान सत्य आहे? सत्य म्हणजे काय? बरोबर विधान ओळखायचं आहे. बेरोबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला? नाही दिला. नाही म्हणले ते 1960ला. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला 1973ला. त्याच्यामुळे हेही चुकलं आहे. सरनाम्यामध्ये आत्तापर्यंत घटना दुरुस्तीवर 2 वेळा नाही, एकदाच 1976ची 42वी घटना दुरुस्ती. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकही विधान आहे तर ते बरोबर नाही. तिन्ही विधानावरची ॲब्सोल्युटली चुकीची आहेत. ओके. पुढं खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत. STI मेन्सचा प्रश्न आहे. हा मोठा प्रश्न आहे, लेंदी आहे परंतु सोपा आहे आणि तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. सरनाम्यामध्ये घटनाकारांनी वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे का? आहे. बेरोबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. बेरोबारी खटला त्यांनी सांगितलं की भाग नाही, चुकलं. केशवानंद भारती खटला सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी संघ खटल्यात घेतल्याने योग्य नाही, हेही चुकलं. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंड. सार्वभौम नाही आहे, धर्मनिरपेक्ष आहे. त्याच्यामुळे हेही चुकलं. त्याच्यातलं फक्त एक विधान बरोबर आहे, पहिलं अविधान. तर असा ऑप्शन कुठं आहे? पर्याय क्रमांक 1. फक्त विधान अ बरोबर आहे. समजलं? दॅट्स इट. सोपा प्रश्न होता. जेवढे मोठे प्रश्न असतात तेवढे सोपे असतात. म्हणजे आयुष्यात आलेली मोठी संकटं ही खूप मोठं नुकसान करून जात नाहीत बघा. आपण छोट्या संकटाचं जर का मोठं टेन्शन घेतलं तर ते तुमचं नुकसान करू शकतं. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणजे आपण जन्माला आलो याचा अर्थ आपल्यासाठी काहीतरी बनवून ठेवलं आहे. म्हणजे काहीतरी असेल, ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, आलंय त्याचा स्वीकार करा. वाईटाला चांगल्यामध्ये कन्वर्ट करा आणि चांगलं आहे तर ते उत्कृष्ट अतिउत्तम बनवण्याचा प्रयत्न करा. ओके. माझा तर आयुष्याकडे बघण्याचा हाच दृष्टिकोन आहे आणि हा अनुभवातून आलेल्या म्हणजे थोड्या अनुभवातून आलेला हा दृष्टिकोन आहे. चला विषांतर नको, हे नंतर आपण कधीतरी याच्यावरती डिटेलमध्ये बोलूया. खालील विधानं विचारात घ्या. STIचा प्रश्न आहे हा. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. काय विधान? भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. करता येते का? भाग आहे याचा अर्थ दुरुस्ती करता येते. बरोबर. घटना दुरुस्ती 368. कुठून घेतलं? दक्षिण आफ्रिका. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. कोण म्हणलं? करता येते. चुकलं हे विधान. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. बरोबर आहे. मौलिक संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर की जे 1973च्या केशवानंद भारती खटल्याने सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे. अ आणि क हे 2 जे पर्याय आहेत किंवा 2 जे वाक्य आहेत तर ती बरोबर आहेत. असा पर्याय 4 नंबरला अ आणि क. दॅट्स इट. बरोबर. समजलं? आगे बढो. पुढचा प्रश्न जोड्या लावायचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग प्रश्न असतात असले. राजकीय कुंडली कुणी म्हटले? के.एम. मुन्शी. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्त्व आचार्य J.B. कृपलानी. उत्कृष्ट गद्यकाव्य पंडित ठाकूरदास भार्गव. अशा प्रकाराचा केलेला हा सर्वोत्तम मसुदा M.V. पायली. कुणी म्हटलंय? M.V. पायली. पायली म्हणजे गावाकडं असतं ते धान्याचं ते माप नाही, पायली आडनाव आहे. हे कोणी म्हटलंय? तर M.V. पायली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ ला 3, ब ला 4, क ला 1, ड ला 2. दॅट्स इट. हे तुम्ही ॲज इट इज पाठ करून घ्या.
ह्याच्यावरती आयोग प्रश्न विचारत आहे. परत तुमचं चुकायला नको. पुढचा प्रश्न जोड्या लावलेल्या आहेत आपण योग्य प्रकारे, जसं आपण आयुष्यात लावत असतो. कधी कधी तर चुकीच्याही लागतात, तो भाग वेगळा. पुढे बघा, गटाबाहेरचा शब्द ओळखा. PSIMS 2014चा प्रश्न. म्हणजे गटात बसत नाही हे कुठले शब्द आहेत? प्रास्ताविकातले शब्द आहेत. प्रास्ताविक पाठ असेल तर तुमच्या लक्षात येईल. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक. हे सामाजिक कुठून आले मध्येच? हे स्वातंत्र्य आहे. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि उपासनाचं स्वातंत्र्य. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे वेगळं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जो आहे तर याचं अचूक उत्तर आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आहे. दॅट्स समजलं? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे वेगळं. ओके, सामाजिक शब्द वेगळा आहे. पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले. इथं 2 शब्द दिलेत, ॲक्च्युली ते 3 शब्द होते. कुठले कुठले शब्द आहेत? समाजवादी जोडला का? जोडला. धर्मनिरपेक्ष जोडला का? जोडला. राष्ट्राची एकता. आता बघा, इथं आयोगाने हे उत्तर दिले. हा थोडा प्रश्न कॉन्ट्रोवर्शियल आहे का? एकता अगोदर शब्द होता, एकात्मता किंवा अखंडता हा शब्द ॲड केला आहे. त्याच्यामुळे इथं हे राष्ट्राची एकता आयोगाने हे सुद्धा उत्तर दिले आणि याचं उत्तर अ, ब आणि ड असा आयोगाने दिले. परंतु मला हा थोडा प्रश्न प्रॉब्लेमॅटिक वाटतो आहे. जर का असा प्रश्न आला तर ह्याच्यावरती आत्ता अपील करू शकते. 2014चा प्रश्न आहे हा. आत्ता एकात्मता किंवा अखंडता हा शब्दच पाहिजे तिथं, नॉट एकता. दॅट्स इट. कारण एकता असा शब्दच 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला नाही आहे. परंतु आयोगाने जे उत्तर आहे तर त्याचं अ, ब असं अ, ब, ड असं तिन्ही दिलेले आहेत. प्रजासत्ताक अगोदरच होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न थोडासा हॅशटॅग करून बाजूला ठेवा. याच्याबद्दल जर का कोणी ऑब्जेक्शन घेतलं असेल तत्पूर्वी 2014ला असेल तर ते तुमच्याकडे असेल तर ते माझ्याकडे पाठवा, आपण बघू, त्याच्याबद्दल जरा चर्चा करू. पुढचा प्रश्न, भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ. गणराज्यावरती पुन्हा एकदा प्रश्न आला बघा. गणराज्य आहे याचा अर्थ काय? तर हेच डायरेक्ट उत्तरावरती या. राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. राष्ट्रप्रमुख निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. लोकशाही शासन व्यवस्था आहे का? तो म्हणून गणराज्य ठरत नाही. राज्याच्या अंतिम सत्ता संसदेमध्ये आहे का? नाही, संविधानाकडे आहे. पर्याय क्रमांक 2 निश्चित कालावधी. म्हणजे पंतप्रधान जे आहेत, वास्तविक प्रमुख पंतप्रधान आहेत, तर ते 5 वर्षासाठी निवडले जातात. बरोबर, एखादं सरकार 5 वर्षासाठी निवडलं जातं. किंवा राष्ट्रपती जे राष्ट्रप्रमुख आहेत भारताचे ते 5 वर्षासाठी निवडले जातात. ते असं काय आहे का की आता द्रौपदी मुर्मू झाल्या मग वंश परंपरे, मग द्रौपदी मुर्मू झाल्या तर मग त्यांचं कोणतरी पुतणी मग त्याला राष्ट्रपती करा, असं काय भारतात आहे का? नाही ना. ते ठराविक पिरियडसाठी निवडलेले आहेत, 5 वर्षासाठी. मग त्यांना ते पद सोडावं लागते. ओके, तसं आदरणीय पुतीन साहेबांनी केलं आहे. चीनमध्ये तेच चाललं आहे की कायमस्वरूपी आम्हीच राष्ट्राध्यक्ष, काय होईल ते होईल. असं नाही, भारतात असं चालत नाही. म्हणून तर भारत जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महान लोकशाही व्यवस्था असणारा देश आहे. आणि ती लोकशाही जपणं हे आपल्या राजकीय नेत्यांचं एक मोठं कर्तव्य आहे, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांचीच आहे का फक्त? आपलीसुद्धा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणतो ना आपण, आम्ही भारताचे लोक, आपण भारताचे लोक जर का असू तर त्या लोकशाहीला कुठंही त्याच्यावरती गदा येणार नाही हे पाहणं आपलं कर्तव्य आहे. मतदान करणं आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. आणि मग पुन्हा आपण ओरडत बसतो, यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं. तुम्ही पहिला मतदान करा आणि मग बोला. पुढचा प्रश्न, भारतीय निधर्मीपणाला म्हणजे धर्मनिरपेक्षतेला एक मोजेक फ्रेम का म्हटलं जातं? एक चौकट का म्हटलं जातं बाबा? का म्हटलं जाते? तर त्याची कारणं आपल्याला द्यायची आहेत. कारण त्यामध्ये अनेक धर्म, भाषा मानाने आणि स्वातंत्र्याने राहतात का? राहत आहेत. भारत धर्मामध्ये कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचे घटक आहेत का? आहेत. सामान्य माणसाला ते एकत्र आणतात का? आणतायत. कारण भारत कोणत्याही धर्माला राज्यधर्माचं स्थान नाही भारतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर ही सगळी विधानं बरोबर आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिन्ही जी विधानं आहेत तर ती 4 विधानं आहेत तर ती ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविक ही घटनेचा भाग नाही असं प्रतिपादन करण्यात आले? एक खटला कुठला तरी बाजूला काढायचा आहे, तो आहे बेरोबारी खटला. कितीचा आहे हा? 1960चा. हे लक्षात ठेवा. बेरोबारी युनियन खटला जो आहे तर तो 1960चा खटला असल्याचं आपल्याला दिसून येते. गोलकनाथ खटला जो आहे तर तो 1967चा आहे. केशवानंद भारती जो खटला आहे तर तो 1900 आहे? 1973चा खटला. बरोबर ना? 1973चा. कारण हा खटला खूप चर्चेत आहे. 1973चा हा केशवानंद भारती खटला आहे. आणि बोम्मई खटला जो आहे तर तो 1994चा खटला आहे. दॅट्स इट. हे समजलं इथपर्यंत.
बेरवारी खटला 1960, गोलकनाथ खटला 1967, केशवानंद 1973 आणि बोमई 1994 आणि LIC ऑफ इंडिया खटला 1995. हे भारतातल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकासंबंधित असणारे खटले आहेत की जे मी तुम्हाला मध्ये सांगितले 8-9 खटले आहेत, ते वाचून घ्या एकदा. ओके, म्हणजे तुमचे मार्क्स नाही जाणार, तुमच्यासाठी सांगतो हे सगळं. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकातील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणता अर्थ ध्वनित होतो? सार्वभौम या शब्दातून तुम्हाला काय समजते? म्हणजे तुम्हाला म्हणजे याचा अर्थ नक्की काय समजतं? आम्हाला म्हणणार आम्हाला काय समजत नाही, काहीतरी समजते ना त्यातनं. आपल्याला काय समजते? बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो, असं वाटतंय का आपल्याला? वाटतंय. संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. घटक राज्य सार्वभौम आहेत का? सार्वभौम याचा अर्थ काय? घटक राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार आहे का? म्हणजे उद्या असं महाराष्ट्राला वाटेल की आमचं महाराष्ट्र हा की वेगळा देश असावा, असं करता येतं का? नाही करता येत. त्याच्यामुळे ब चुकलंय. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो का? आपण करू शकतो. 100वी घटनादुरुस्ती आपण देवाणघेवाण केलेलीच आहे. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचा अधिकार आहेत का? आहेत. म्हणजे राज्याचं अस्तित्व संसदेवरती किंवा राज्य सरकारवरती केंद्र सरकारवरती अवलंबून असतं. म्हणजे उद्या जर का संसदेला किंवा केंद्र सरकारला वाटलं की उत्तर प्रदेशची 2 राज्य करायचे, होऊ शकतं. कारण आत्ता तिथं 75 जिल्हे आहेत आणि 76वा जिल्हा त्यांनी कुंभनगरी म्हणून स्थापित केला होता. हे खूप जिल्हे झाली. म्हणजे कुठलं आपलं 35-36 जिल्हे कुठे त्याच्यात डबल जिल्हे. त्याच्यामुळं मे बी येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशचं विभाजन होऊ शकतं. त्याच्यामुळं ह्याच्यातलं ब फक्त चुकीचं आहे. अ, क आणि ड हे जे पर्याय आहेत तर ते बरोबर आहेत. असा ऑप्शन किती नंबरला आहे पहा, तर 3 नंबरला आहे. अ, क, ड. ओके, 3 नंबर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम लावायचा आहे. बरोबर क्रम म्हणजे काय? जसं प्रस्तावनेत आहे तसं. पहिल्यांदा आपल्याला कशा स्वातंत्र्य दिले? विचार, मग अभिव्यक्ती, मग विश्वास आणि मग श्रद्धा आणि मग उपासना. ओके, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. श्रद्धा आणि उपासना तुमच्या मनात आली ती नव्हे, ही आहे अभ्यासातली श्रद्धा आणि उपासना. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे याचं अचूक उत्तर आहे. असाच स्वातंत्र्याचा क्रम आहे. ही काय आहेत? स्वातंत्र्य आहेत. समजलं? पुढचा प्रश्न, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने प्रास्ताविक कोणत्या नवीन शब्द कुठले टाकले? आता हे पाठ झाले आपलं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष. ओके, ब आणि एकता आणि एकात्मता टाकले का नाही? फक्त एकात्मता. बघा इथं प्रश्न फिरवला बघा त्यांनी. 2013चा हा प्रश्न आहे. इथं त्यांनी बरोबर दिलं आणि 14ला त्यांनी वेगळं उत्तर दिलं होतं. एकात्मता हेच फक्त बरोबर आहे. त्याच्यामुळे ब पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ही जी आन्सर की आहे तर ती आयोगाची आन्सर की आहे. हे मी काय मनाने बनवलेलं आन्सर की नाही. जसं आयोगाने उत्तर दिले तसे. काही प्रश्नांना चॅलेंज करू शकतो, म्हणजे काळानुरूप त्या प्रश्नाची उत्तरं बदललेली आहेत. उदाहरणार्थ पिट्युटरी ग्लँडचा प्रश्न खूप गाजला होता. म्हणजे अगोदर आयोगाने वेगळं उत्तर दिलं, मग पूर्ण न्यायालयात गेली, मग तिथं पिट्युटरी ग्लँडचं वेगळं उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही आता काय बदलणार? आयोगाला महाप्रश्न आहे. त्याच्यामुळं जे आहे ते मान्य करायला पाहिजे. शेवटी आयोग आहे. आणि ज्या घटना घडून गेल्यात ना त्याच्याबद्दल आता शोक करण्यात म्हणजे हा इतिहास आहे. त्याच्याबद्दल आता शोक करण्यात काही हे नाही आहे. भविष्यात चुका होणार नाहीत हे आपण पाहिलं पाहिजे. आलं लक्षात? समजलं? दॅट्स इट. हे आयुष्यालाही लागू होते ना आभ्यासालाही लागू होते. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर कशाचा प्रभाव दिसतो? म्हणजे कुठल्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव दिसतो? ही घेतली कुठून आपण? अमेरिका. ड कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. अमेरिकेकडून आपण घेतलं असेल तर त्या अमेरिकेचाच प्रभाव दिसेल ना, थोडाच चीनचा दिसेल. बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश डॅश आहे. काय आहे? काही नाही, आम्हाला माहीत नाही, आम्ही काय अभ्यास करत नाही, असं नका म्हणू. राज्यघटनेचं हृदय मी मग सांगितले बघा. हृदय आहे का? नाही. राज्यघटनेचा तो आत्मा आहे. डोकं नाही. आयोग काही ऑप्शन द्यायला लागला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त ब बरोबर आहे. तो राज्यघटनेचा आत्मा आहे. सरनामा राज्यघटनेचा आत्मा आहे. आत्मा. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? प्रथमतः आणि शेवटी एकदाच आत्तापर्यंत दुरुस्त करण्यात आली. 1976ला 42व्या घटनादुरुस्ती. आणि या 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु संविधान असं म्हटलं जातं. कारण खूप सारे बदल जे आहेत तर ते 42व्या घटनादुरुस्तीनं करण्यात आलेले होते. हे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही वाचले. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिलेली आहे? कशाद्वारे आर्थिक न्यायाची खात्री दिलेली आहे? एक उद्देशपत्रिका आणि दुसरं DPSP. परंतु आर्थिक न्याय फक्त आपण उद्देशपत्रिकेच्या माध्यमातून दिला आहे. आणि आर्थिक समानता प्रस्थापित करून गेला आपण DPSP मध्ये. दॅट्स इट.
म्हणजे इथं दोन्हीतून केलेलं आहे, आर्थिक न्याय उद्देशपत्रिकेतून. आणि हे आर्थिक न्यायाचे तत्व आपण कोणाकडून स्वीकारलेले आहेत? USSR, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया. ओके, दॅट्स इट. चलो आगे बढो. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? शेवटी म्हणजे घटनादुरुस्ती करून ॲड केलेले शब्द कोणते? हे एवढे मोठे त्यांनी खरं तर हे किती शब्द दिलेत? 8 आणि 2 10 शब्द दिलेत. यातले 3 शब्द बाजूला काढायचे आहेत. एक काढा समाजवादी, बरोबर आहे. लगेच धर्मनिरपेक्ष काढला. आणि तिसरा आहे एकात्मता. हे 3 शब्द फक्त शेवटी आपण त्यात समाविष्ट केलेत, म्हणजे 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने. मग अ, ब आणि म, पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर. बघा प्रश्न सोपा आहे, फक्त आयोगाने तो अवघड बनवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जर का आपण अभ्यास केला असेल तर आपण इसमें फसेगा नाही साला. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचं वर्णन कसं केलं जाते? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य. पर्याय क्रमांक 2. आणि ही तारीख किती? 3 जानेवारी 1977. ही तारीख काय आहे? 42व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणीची ही तारीख आहे 3 जानेवारी 1977. त्यावेळेसपासून भारताचं वर्णन सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती भर द्या जास्त. समाजवादी तर आहे, परंतु धर्मनिरपेक्ष याच्यावरती भर द्या. ओके, पुढचा प्रश्न. शेवटाकडे आलो. शेवटचे 4-5 प्रश्न राहिलेत आणि मग आपण थांबूया. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकला? सगळ्यांना माहीत आहे 42व्या घटनादुरुस्ती. खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमुळे. दॅट्स इट. कारण उद्देशपत्रिकेचं सांगितले की भारत हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे. ओके, हे उद्देशपत्रिकेचं सांगितलं ना, बाहेर कुठं सांगायची काही गरज होती का? नाही, इथंच सांगून दिले त्यांनी अगदी व्यवस्थितपणे. आणि हे कधीपासून झाले? 42व्या घटनादुरुस्ती 1976 पासून. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, संविधानाच्या स्तरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? आता सगळ्यांनाच माहीत आहे 1976ची 42व्या घटनादुरुस्ती. बघा त्यांनी ऑप्शनसुद्धा असे दिलेत, इथे 76वी दिले. चुकून 1976ची घटनादुरुस्ती आहे ती 42वी. इथं आपण 1976व्या घटनादुरुस्ती करू शकतो 1942, असं काय होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं अचूक उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? अग्रक्रम, स्वातंत्र्य, समता, न्याय की बंधुभाव? पहिल्यांदा अग्रक्रम कशाला महत्त्व दिलं आहे? तर हे कशाला, म्हणजे आपल्या वाचनानुसार की जे मी तुम्हाला पहिल्यांदा प्रास्ताविक दाखवलं तर त्याच्यामध्ये बंधुभावाला जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतंय. ब्रदरहूड याला या प्रस्तावनेत जास्त महत्त्व दिलेलं आहे. दॅट्स इट. चलो पुढचे 2 शेवटचे प्रश्न. दोनच आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी, सोशलिस्ट अँड सेक्युलर या शब्दांचा समावेश 1976च्या कितव्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला? आता हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा रिपीट झाला आहे. 42व्या घटनादुरुस्ती. भविष्यात 42व्या घटनादुरुस्ती वाचून घ्या, याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि 100 नंतर ज्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत, म्हणजे अगदी 110पर्यंत, 108, 9, 10पर्यंत, ह्या सगळ्या घटनादुरुस्त्या तुम्ही अगदी व्यवस्थित करून ठेवा. राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल किंवा कंबाईन असेल, कारण ह्या लेटेस्ट घटनादुरुस्तीवरती प्रश्न विचारण्याचा आयोगाचा ट्रेंड सेट होत चालला आहे, बरोबर. त्याच्यामुळे ते व्यवस्थित करा. आणि आजचा आपला हा मे बी शेवटचा प्रश्न, भारतीय घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली आहे? आता हा आयोगाचा शब्दप्रयोग आहे, माझा नाही. उचलली आहे. कुठून उचलली आहे? ओके, अमेरिकेतून उचललेली आहे, बरोबर. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेत प्रास्ताविक छापलेलं आहे आणि म्हणून भारताच्या घटनाकर्त्यांना वाटलं असेल की भारताच्याही राज्यघटनेत प्रास्ताविक छापलं जावं, म्हणून त्यांनी भारताच्या राज्यघटनेतसुद्धा प्रास्ताविक छापलेलं आहे. अशा रीतीनं भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेवर, सरनाम्यावरती किंवा प्रस्तावनेवरती किंवा इंग्लिशमध्ये प्रिॲम्बलवरती आलेले हे 70 प्रश्न आहेत. याचं अचूक उत्तर आणि प्रत्येक पर्यायाचं परिपूर्ण विश्लेषण किंवा स्पष्टीकरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. याशिवाय VGS ई-स्टडी हा फ्री 1 स्टॉप सोल्युशन असणारा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. फेसबुक आहे, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि टेलिग्राम
या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथे थांबूया. लेक्चर आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जोरदार कमेंट करा. कमेंट इज ऑलवेज वेलकम. आर्ग्युमेंट क्वेश्चन्स आर ऑलवेज वेलकम, परंतु ते फक्त विषयाला धरून असावेत. ओके, दॅट्स इट. तसं मी काही चुकीचं बोलतच नाही आणि चुकीचं बोलणारही नाही. अभ्यासाच्या बाबतीत जे काय असेल तर ते बोलेन, ही माझी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर थांबूया इथं. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.